हरी स्ट्राईकला तो देवा. बघूया हरीशचा पुढचा पहिला चेंडू. फायनलच्या दिवसातला हा पहिला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मारा करतो तो देवा. बघूया पहिला चेंडू फायनलच्या दिवसातला पहिला सामन्यातला पहिला चेंडू. निर्धाव चेंडू डॉट चेंडू. अतिशय चांगली सुरुवात होते पीबीडी रॉयल देवचीवाडी संघाकडून. पहिला चेंडू डॉट येतोय. बघूया नेक्स्ट चेंडू पुढच्या चेंडूवर काय करतोय देवा. अतिशय चांगला चाललेला हा पहिला सामना. दुसरा चेंडू आता मात्र बाहेरच्या दिशेने पडलेला. बघूया काय होते. एकतर 10 पूर्ण होते. वाईट चेंडू. या वाईट पळून काढलेल्या अशा 2 धावा 2 धावेने कामटवाडी संघाची धावसंख्या तिथे 2. खातं उघडतंय कामटवाडी संघाचं 2 धावसंख्येने दुसऱ्या चेंडूवर. बघूया दुसरा चेंडू हरीशचा मारा करतो ते हरी तो हरीश. बघूया पुढचा चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडू येतोय. पुढचा चेंडू हरीशचा मारा करतो हरी. बघूया नेक्स्ट बॉल हरीसाठी मारा करतो हरी. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र झेल फसलाय. बघूया झेल होतोय की नाही आणि झेल बाद होतोय हरी. पीबीडी रॉयल अतिशय चांगले बॉलिंग करतोय. कामटवाडी संघाला हरीच्या स्वरूपात बसलेला पहिला झटका. त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो अजय. कामटवाडी संघाकडून जातोय तो अजय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 2. एक गडी बाद 2. बघूया अजय जातोय स्ट्राईकला. हरीशची अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पीबीडी रॉयल देवचीवाडी संघाकडून अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर फक्त 2 धावा 1 विकेट मिळते देवचीवाडी संघाला. बघूया अजय हरीशचा मारा करतो अजय. पुढचा चेंडू पहिला चेंडू आता मात्र परत एकदा हुकला चुकला फसला. डॉट डिलिव्हरी येते. डॉट चेंडू येते. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या फक्त 2. एक गडी बाद 2. हरीचा पुढचा चेंडू परत एकदा अजयसाठी. आजचा फायनलचा दिवस. फायनलच्या दिवसामध्ये पहिल्या सुपर 4मध्ये कोण प्रवेश करतोय. पहिला सामना देवाचीवाडी वर्सेस कामटवाडी. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. बघूया कामटवाडीसाठी तयार होतो अजय. हरीशचा पुढचा चेंडू अजयसाठी. परत एकदा झेल आणि झेल सुटतोय. झेल काय घेता आला नाही. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 3. 1 गडी बाद 3. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळतं. फक्त 5 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च करतोय हरीश. पहिले षटक वैयक्तिक पहिले संघाच्या वतीने पहिले षटक टाकतोय तो हरीश. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू मारा करतोय तो देवा. ओपनर फलंदाज. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. झेल होतोय. सुरेख झेल होतोय. कामटवाडी संघाला बसलेला दुसरा झटका देवाच्या स्वरूपात. आता मात्र दोन्ही ओपनरचे फलंदाज तंबूमध्ये परत आहेत. देवा आणि हरी दोन्ही बाद होऊन आता देवाची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो चिराग. अतिशय चांगली सुरुवात होते देवाची पीबीडी रॉयल देवचीवाडी संघाकडून. पहिल्या षटकात 2 गडी बाद. धावसंख्या 3. पुढचा नेक्स्ट वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन येतो ते विनायक. बघूया विनायक आपल्या पहिल्या षटकात किती बळी घेतोय. तसंच स्ट्राईकला परत एकदा थांबतो अजय इथे मात्र कामटवाडी संघाला काहीच निराश केलंय. पुढचा चेंडू परत एकदा निर्धाव येतोय. निर्धाव चेंडू येतोय. बॅट्समॅनला काही समजत नाही. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू सुद्धा निर्धाव येतोय.
धावसंख्या स्थिर, धावसंख्या 3, 2 गडी बाद 3. पुढचा चेंडू परत एकदा मारा करतो अजय. विनायकचा पुढचा चेंडू अजयसाठी. आता परत एकदा हुकला चुकला, फसतोय परत एकदा फसलाय. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. काहीशी संततधार अशी एकदम संत स्वरूपात सुरुवात होते. कामटवाडी संघ काही चुका करतोय बॅटमन. बघूया पुढचा चेंडू. आता परत एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. परत एकदा हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षण चूक करत नाही. परत एकदा झेलबाद होतोय अजयच्या स्वरूपात बसतो. हा तिसरा झटका कामटवाडी संघाला. तसेच विनायकला मिळालेली पहिली विकेट. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते रॉयल PVD रॉयल देवीचीवाडी संघाकडून. आता अजयची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो कृष्णा. कामटवाडी संघ काहीसा पिछाडीवर बघायला मिळतोय. अतिशय संततधार सुरुवात होते कामटवाडी संघाची. 3 धावा 3 विकेट. 1.3 ओव्हरच्या नंतर सर्कल संपले. अजूनही विनायकचा पुढचा चेंडू मारा करतो तो कृष्णा. बघूया चौथा चेंडू. अजून एकही धाव दिलेली नाही विनायकच्या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाही अजून. क्षेत्ररक्षण लावतोय अजून विनायक. दोन्ही संघाला विनंती आहे कृपया सामना लवकरच सुरू करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा व्यत्यय टाइम करायचा नाही कोणत्याही प्रकारचा. विनायकचा पुढचा चेंडू, चौथा चेंडू मारा करतोय कृष्णा. परत एकदा चौथा चेंडू. काय करतोय कृष्णा. आता मात्र लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. बघूया किती धाव मिळत आहेत. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे मात्र नाकारलाय. दुसरी धाव काय होऊ शकत नाही. एकच धावून समाधान मानतोय कृष्णा. या एका धावेने परत एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती 4. 3 गडी बाद 4. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. कॉमेंटेटरला विनंती आहे कृपया आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. विनायकचा पुढचा चेंडू मारा करतोय तो चिरागने मारला हवेत चेंडू. परत एकदा झेलखाली क्षेत्ररक्षण येतोय. झेल सुटतोय. अतिशय क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. परत एकदा झेल होता मात्र झेल सुटलाय. 2 घेतले. चिरागच्या बॅटमधून 2 धावा मिळत आहेत. परत एकदा क्षेत्ररक्षणात बदल करतोय स्वतः विनायक. अतिशय सुरेख गोलंदाजी, भेदक गोलंदाजी बघायला मिळते देवीचीवाडी संघाकडून. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू मारा करतोय परत एकदा चिराग. बघूया काय करतोय चिराग. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. किती धावा मिळवत आहेत त्या चेंडूवर. परत एकदा क्षेत्ररक्षणात गच्च क्षेत्ररक्षण होते आणि ते गच्चार क्षेत्ररक्षणात 4 धावा मिळत आहेत त्या कामटवाडी संघाला. धावसंख्येत वाढ होते. या 4 धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती 3 गडी बाद 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कामटवाडी संघाची धावसंख्या होती 3 गडी बाद 10. बघूया परत एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतं हरीश. संघाच्या वतीने संघाचं तिसरं षटक टाकतं हरीश. पहिल्याच षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली होती हरीशकडून. हरीशचा पुढचा चेंडू कृष्णासाठी. काय करतोय कृष्णा. मात्र समोरच्या ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया काय होते. एक धाव तर पूर्ण होते. गच्चार क्षेत्ररक्षणात परत एक धाव. गच्चार क्षेत्ररक्षणामुळे परत एक धाव मिळते कामटवाडी संघाला. या पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत कामटवाडी संघाला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 12. हरीचा पहिल्या षटकामध्ये हरीने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट मिळवले होते हरीशने. बघूया हरीशचा पुढचा चेंडू मारा करतोय कृष्णा. परत एकदा झेल बाद होते. अतिशय उत्तुंग मारण्याचा प्रयत्न होता मात्र तितका सुंदर झेल होतोय.
हरीशला मिळाली ही तिसरी विकेट, संघाची ही चौथी विकेट. परत एकदा कामटवाडीला कृष्णाच्या स्वरूपात धक्का बसतोय. कृष्णाची जागा सांभाळण्यासाठी जाते तर नथू. बघूया नथू काय करतोय, आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय. तसेच हरीश, काय गोलंदाजी बघायला मिळते हरीश कडून. हरीशने आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 धावांमध्ये 3 गडी बाद केलेत या 1.2 ओव्हरमध्ये. अजूनही त्याची 4 चेंडू शिल्लक. अजून 4 चेंडूवर अजून एखादी विकेट मिळवतो की काय. स्ट्राईकला थांबतोय तो नथू. बघूया हरीशचा पहिला पुढचा चेंडू. आता मात्र परत एकदा विकेट. विकेट मिळते परत एकदा हरीशला. वैयक्तिक 4 विकेट होत आहेत हरीश याच्या. परत एकदा कामटवाडीला संघाला मोठा धक्का बसतोय. परत एकदा नथूची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो गोरख. काही गोलंदाजी बघायला मिळते देवीची वाडी संघाकडून. 12 धावसंख्या कामटवाडी संघाची. 12, 5 गडी बाद 12. बघूया आता हरीश हॅट्रिकवर आहे हरीश. पहिल्याच 2 विकेट लगातार मिळालेत. बघूया हॅट्रिकवर आहे हरीश. हरीशचा पोटचा चेंडू ऑफ साईड दिशेने मारलेला चेंडू. बघूया काय होतंय. खणखणीत चौकार मिळतोय. आता मात्र गोरख पहिल्याच चेंडूवर तुटून पडतोय गोरख. खणखणीत चौकार येतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 16. 5 गडी बाद 16. हरीशच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया हरीशचा पुढचा चेंडू. मारा करतोय तो गोरख. हुकला चुकला फसलाय. परत एकदा निर्धाव चेंडू येतोय. हरीशने आतापर्यंत फक्त 9 धावा खर्च करतो हरीश. 4 गडी बाद केलेत हरीश याने. अजून शेवटचा चेंडू शिल्लक. एक बाकी. हरीशचा पुढचा चेंडू. मारा करतोय तो गोरख. हरीशचा शेवटचा चेंडू. काय करतोय गोरख बघूया. परत एकदा समोरच्या दिशेने मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावावरच समाधान मानतोय गोरख. या 2 धावसंख्येने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती 18. 5 गडी बाद 18. कामटवाडी संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18. चौथं षटक घेऊन येतोय पीबीडी रॉयल देवीचवाडी संघाकडून संतोष. स्ट्राईकला आहे चिराग. मारा करतोय चिराग. अंपायर सिग्नल वाईट. संतोषच्या पहिला चेंडू वाईट येतोय. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या झाली ती 19. अजूनही 2 षटकात किती धावा मिळवतोय कामटवाडी हा संघ. संतोषचा पुढचा चेंडू चिराग साठी. बघूया चिराग काय करतोय. वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय चिराग. आता मात्र जोरदार फटका आहे. बघूया काय होतंय. आणि चेंडू निघून चाललाय सीमा पार. खणखणीत चौकार. चिरागच्या बॅटमध्ये निघाला हा दुसरा चौकार येतोय. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 23. संतोषचा पुढचा चेंडू. मारा करतोय चिराग. संतोषच्या पहिल्या चेंडूवर एकूण 5 धावा मिळालेल्या आहेत. बघूया पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू. डॉट डिलिव्हरी येते. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते देवीचवाडी संघाकडून.
परत एकदा चिरागसाठी तयार होतोय संतोष. संतोष तो चिराग मारा करतो चिराग. आता मात्र लेग साईड दिशेने तटवलाय चेंडू. किती धावा मिळत आहेत त्या चेंडूवर? एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे बघा. रन आउट चान्स आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट गोरख आणि चिराग कडून. धावसंख्या झाली 5 गडी बाद 25. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया संतोषचा पुढील चेंडू. मारा करतो चिराग. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. किती धावा मिळतात? परत एकदा 2 धावेचा प्रयत्न आहे. परत एकदा रनआउट चान्स आहे. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. आऊट. रनआउट होतोय. रनआउट. आणि बॅटमन अंपायर सिग्नल करतोय चेकिंगसाठी. थर्ड अंपायरकडे दिलाय सिग्नल. नॉट आउट. 2 धावा पूर्ण. 27 आहे. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या आहे 27. संतोषचा पुढचा चेंडू. मारा करतो चिराग. हॅलो. आता मात्र जोरदार फटका आहे. तितकंच सुंदर झेल होता मात्र झेल ड्रॉप होतोय. झेल सुटतोय. आता मात्र देवीचीवाडी संघ चुका करतोय. तिसरा धावेचा प्रयत्न आहे. परत एकदा तिसरे धाव पूर्ण होते. चौथ्या धावेचा प्रयत्न आहे आता. आता मात्र चौथ्या धावेचा प्रयत्न होता. चौथ्या धावेला आउट होतोय चिराग. रन आउट होतोय. चिरागची जागा सांभाळण्यासाठी जातो कृष्णा. षटक संपतंय. एक बॉल बाकी आहे. सॉरी, एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली 30. 6 गडी बाद 30. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. बघूया संतोषचा शेवटचा चेंडू. आता क्लीन बॉल होतोय. दांडी गुल होते. कृष्णाला पहिल्या चेंडूवर आउट होतोय कृष्णा. कृष्णाची जागा सांभाळण्यासाठी जाते तो परशुराम. कामटवाडी संघाची धावसंख्या झाली 7 गडी बाद 30. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 बाद 7 आउट झालेत. 7 गडी बाद 30. अजून एक शेवटचं षटक बाकी. स्वतः कॅप्टन देवा शेवटचं षटक घेऊन येते. देवा मॅडी. देवाचा शेवटच्या षटकावर अजून किती धावा मिळवत आहेत कामटवाडीचे दोन्ही फलंदाज. बघूया. देवाचा पहिला चेंडू. मारा करतोय तो गोरख. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू. डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू येतोय डॉट डिलिव्हरी. अजून धावसंख्या स्थिर. धावसंख्या 7 गडी 32. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक.
पाच चेंडूवर अजून किती धावा मिळवत आहेत दोन्ही फलंदाज. बघूया देवाचा पुढचा चेंडू मारा करतो गोरख. परत एकदा उकला चुकला फसलाय. परत एकदा निर्धाव चेंडू. दोन चेंडू निर्धाव येत आहेत. आता मात्र काहीच रनांमध्ये वाढ होताना दिसत नाही. दोन डॉट येत आहेत. पुढचा चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडू येतोय. परत एकदा डॉट डिलिव्हरी. तीन चेंडू निर्धाव. गोरखला काही समजत नाहीये. देवाची अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते सर्व प्रेक्षकांना. देवाचा चौथा चेंडू. मारा करतोय तो गोरख. बघूया पुढचा चेंडू काय करतो. आता मात्र परत एकदा उकला चुकला फसलाय आणि बॉल डॉट होईल. मात्र फलंदाज आउट होणार नाही. आउट होतोय का फलंदाज? अंपायर आउट आहे का? आउट. डॉट डिलिव्हरीने आउट होतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी जाते तर नामदेव. अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 30. 8 गडी बाद 30. पुढचा गोरखची जागा सांभाळण्यासाठी जाते नामदेव. देवाच्या षटकातले अजून दोन चेंडू शिल्लक. अजूनपर्यंत कोणतीही धाव आलेली नाही देवाच्या षटकात. बघूया पाचवा चेंडू. परत एकदा डॉट डिलिव्हर. परत धाव चेंडू. आता मात्र फक्त एकच चेंडू शिल्लक. देवा आता इथे मेडन ओव्हर टाकतोय की काय? शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनपर्यंत एकही धाव आली नाही शेवटच्या षटकात. बघूया पुढचा चेंडू. देवाचा पुढचा चेंडू मारा करतोय नामदेव. शेवटचा चेंडू. आत्ता मात्र चांगला मारण्याचा प्रयत्न होता. मात्र झेल आहे. मात्र झेल सुटतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बघूया 3 धावा पूर्ण होतात की नाही. आणि इथे मात्र 3 धावा पूर्ण. विकेट. चौथ्या धावेचा प्रयत्न होता. चौथ्या धाव्यावर रनआउट होतोय. कामटवाडी या संघाची धावसंख्या होती ती 33. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 33. पीबीडी रॉयल देवीचीवाडी संघाला सामना जर जिंकायचा असेल तर त्यांना 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते कामटवाडी या संघानं. आजच्या दिवसातला हा पहिला चाललेला सामना कामटवाडी वर्सेस देवीचीवाडी. प्रथम फलंदाजी करताना कामटवाडी या संघ फक्त 33 धावा मिळवू शकला आहे 30 बॉलमध्ये. तसेच हा संघ देवीचीवाडी संघाला सामना जर जिंकायचा असेल तर त्यांना 34 धावांचं आव्हान 30 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान पार करावं लागेल तरच हा सामना जिंकू शकतो. आजच्या दिवसातला दुसरा सामना श्री गणेशा बोरली जे वर्सेस जय भवानी कुशेगाव. त्यानंतरचा सामना श्री गणेशा बोरली ये वर्सेस जय भवानी कुशेगाव. दोन्ही संघाला विनंती आहे कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे.
क्षेत्ररक्षण. बॉल देऊ का? देवीचवाडी संघाकडून फलंदाजीसाठी जात आहे तो शंकर आणि सिद्धार्थ. तसेच हॅलो, आले आले. हॅलो. आला आला. बॉलर कोण आहे रे? कामटवाडी संघाकडून पहिले षटक घेऊन येतो तो हरी. सिद्धार्थ थांबलाय का स्ट्राईकला? स्ट्राईकला चांगला आहे तो सिद्धार्थ. हा, डबकी घेऊन ये मग. चालेल. वाईट पहिला चेंडू, वाईट चेंडू. देवीचवाडी संघाचं खातं खोलतो. वाईट चेंडू. एक धावसंख्या होती एक. पुढचा चेंडू, हरीचा पुढचा चेंडू. मारा करतो सिद्धार्थ. परत एकदा वाईट चेंडू. गोलंदाज काहीसा चुका करतोय. पहिल्या दोन चेंडू वाईट चेंडू. अतिशय कमी धावांचा आव्हान आहे. आता फक्त 32 धावांची गरज. अजूनही एकही चेंडू झालेला नाहीये. हरीचा पुढचा चेंडू सिद्धार्थसाठी. सिद्धार्थ तयार होतोय. बघूया काय करतो सिद्धार्थ. अजूनही एकही चेंडू झालेला नाही. आता परत एकदा वाईट चेंडू येत आहे. हा, गोलंदाजाला काही समजत नाही. पहिले 3 चेंडू वाईट चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 3. बघूया हरीचा पुढचा चेंडू. मारा करतोय सिद्धार्थ. अजूनपर्यंत पहिला चेंडू काही झालेला नाहीये. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. डॉट डिलिव्हरी येते. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 3. बघूया पुढचा चेंडू. हरीचा पुढचा चेंडू. मारा करतोय तो सिद्धार्थ. सिद्धार्थ काय करतोय. परत एकदा वाईट चेंडू येतोय. परत एकदा धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 4. आत्तापर्यंत 4 चेंडू वाईट फेकलेत. फक्त एकच चेंडू झालाय हरियाचा. 4 चेंडू वाईट आलेत. अतिशय चांगली सुरुवात होती PBD रॉयल देवीचवाडी संघाला. तसेच खराब गोलंदाजी बघायला मिळते हरीकडून. बघूया पुढचा चेंडू. परत एकदा जोरदार मारण्याचा. परत एकदा वाईट चेंडू. 5 वाईट येत आहे तिथे. 5 वाईट. पहिल्या षटकात 5 वाईट. अजूनपर्यंत फक्त एकच बॉल झालाय हरीकडून. धावसंख्येत वाढवते. धावसंख्या 5. बघूया हरीचा पुढचा चेंडू सिद्धार्थसाठी. सिद्धार्थ कारक येतं. परत एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षणाला काही समजलं नाही आणि एकच धाव. चांगल्या प्रकारचा झेल होता मात्र इथे ड्रॉप होतो झेल. सिद्धार्थ आता स्ट्राईकला येतो शंकर. लेफ्टी बॅटमन शंकर. हरीच्या अजून काही 4 चेंडू शिल्लक. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा. बघूया शंकर लेफ्ट हँडेड बॅटमन काय करतोय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने मारला. मागच्या दिशेने मारलेला चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 8. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक.
बघूया पुढचा चेंडू मारा करतोय शंकर. निर्धाव चेंडू येतोय आता मात्र डॉट डिलिव्हरी. पुढच्या संघाला विनंती आहे कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा. दोन्ही टीमांना विनंती आहे. आता मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेले चेंडू आता चांगले फिल्डिंग होते. एक धाव तर पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एकच धाव. जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र तिथंच सुंदर फिल्डिंग. एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 9. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू हरियाचा मारा करतो सिद्धार्थ. आत्ता मात्र वाईट चेंडू येतोय. परत एकदा वाईट चेंडू येतोय. परत एकदा चेक करतोय. चेक करायचं का अंपायर? मधून बाहेर गेला गेला तेव्हा नव्हता ना बाहेर. नंतर बाहेर हां जरा नाही ना. डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9. श्री गणेशा बोरली या संघाला विनंती आहे कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. दुसरा षटक घेऊन येते तर देवा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवीचीवाडी संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 9. देवाचा पहिला चेंडू मारा करतो शंकर. लेफ्ट हँडेड बॅटमॅन. बघूया देवाचा पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया काय होत आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. खणखणीत चौकार. शंकरच्या बॅटमधून येतो हा पहिला चौकार. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या झाली ती 13. देवाच्या पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च करतोय देवा. कामटवाडी संघाला अतिशय चांगली गोलंदाजीची गरज आहे सध्या. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आहे. बघूया परत एकदा त्याच दिशेने चेंडू चाललाय. सीमापार चौकार. सलग दुसरा चौकार येतोय. सलग दुसरा चौकार येतोय शंकरच्या बॅटमधून. कुठं आहे एकदा ये नाही तर चेंडू येतोय. नाही का. हवा लावायचं गॅस कडी लावाय ना लावलं. देवाचा पुढचा चेंडू मारा करतोय शंकर. धावसंख्या 17. पॉवर प्ले समाप्त होतोय. श्री गणेशा बोरली संघाला विनंती आहे कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. देवाचा पुढचा चेंडू मारा करतोय शंकर. देवाचा पुढचा चेंडू शंकरसाठी. परत शंकरने जोरदार मारलेला षटकार येतोय. खणखणीत षटकार येतोय. शंकरच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 23. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक.
परत एकदा लेग मागच्या दिशेने मारलेला चेंडू शंकरने दोन धावा पूर्ण होत आहेत. 2च धावेनं समाधान मानतोय शंकर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 19 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. देवाचा शेवटचा चेंडू मारा करतोय शंकर. परत एकदा जोरदार फटका आहे. जोरदार षटकार येतोय शंकरच्या बॅटमधून. षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 31. अजूनही 3 धावांची गरज. 18 बॉल 3 धावा. पुढचं षटक घेऊन येतो अजय. अजूनही 18 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. PBD रॉयल देवाचीवाडी या संघाला जिंकण्यासाठी स्ट्राईकला येतो सिद्धार्थ. आता मात्र रिव्हर्स सेव्हचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण होते. किपरच्या हातातून सुटते 1 धाव पूर्ण. वाईट चेंडू. असे एकूण 2 धावा. आता मात्र सामना टाय होतोय. आता 1च धावाची गरज. बघूया पुढचा चेंडू. अजयचा पुढचा चेंडू. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून चाललाय. 1 धाव पूर्ण होते. आणि ते देवाची वाडी संघ विजयी होतोय. सुपर 4 मध्ये प्रवेश करतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. श्री गणेशा बोर्ली संघाला कृपया विनंती आहे, कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे.